डायरेक्ट वाटतं की मी भरपूर लकी आहे, कारण की मी आता परत एकदा गावाला चाललोय. कटेड तर मी आता बनवून खातोय. खूप जास्त भूक लागली. संध्याकाळचा चायचा सुद्धा टायमिंग झाला. आता भूक लागली. आता मी बनवून खातोय कस्टर्ड. तर मला आहे ना माहिती नव्हतं. मी विचार करत होतो ह्याला बोलतात का, हे केळ्यापासून बनवतात दुधात टाकून. तर मी अक्काला विचारलं की त्याला कस्टर्ड बोलतात. ती बोलली की त्याला कस्टर्ड बोलतात. अक्का आता चालेल तिच्या फ्रेंड सांगती घाटकोपरला थोडीशी शॉपिंग करायला. फ्रेंडला पण शॉपिंग करायचे आणि तिला काय घ्यायचं नाही, ते अशीच चालेल. तर मला असं वाटलं ना की मला काय पण बनवायचं आहे किंवा कोणता पण व्हिडिओ शूट करून असं एका टेबलावरती दाखवायचं आहे. तर मी ना त्या टायमाला हाच टेबल याच्यावरती ना एकदम मस्त दिसतं. काय पण असं कटिंग वगैरे केलं किंवा काय कापलं तर टेबल मस्त आहे. थोडासा पेपर गेला आहे तो मी लावून घेतो. इथून स्टँड वगैरे पण काढून घेतो व्हिडिओ. अरे आला. सांगू सगळ्यांना किती पण काय पण खाल्लं तरी पण चाय पिल्याशिवाय ते डोकं शांत राहतच नाही, बिलकुल पण नाही. म्हणजे आदतच झाली आहे चाय पियाची डेली, सकाळची संध्याकाळची. तर मी आहे ना चाय एकदम थोडी घेतली, फक्त डोकं दुखते म्हणून चाय वगैरे लवकर पिऊन घेतो. मग आता गावी जायची पॅकिंग. ह्या 3 पॅन्टी घेतल्या. टी शर्ट मी हमेशा एक्स्ट्रा घेतो कारण की लागतात. 5 टी शर्ट घेतल्यात. अंडर पॅन्ट आणि हे सॉक्स आहेत. नॅपकिन एक घेतलाय आणि याच्यामध्ये पप्पांचे पण रुमाल आहेत. जास्त ढीग दिसतोय. एक शर्ट आणि एक जॅकेट एक्स्ट्रा घेतलाय आणि 2 जीन्स आहेत. कुठे बाय चान्स फिरायला गेलो गावाला तर. आणि हे तर आज रात्री जाताना घालून जाणार. आणि उरलेले थोडेसे कपडे मी नंतरला भरेल कारण की अजून ते सध्या ओरले आहेत. जेवढे बसतात तेवढे आता मी बॅगेमध्ये भरून ठेवतो कपडे. जिनके नाम से दिल्ली का बादशाह बरोबर आता वाजले 10. आता आम्ही लोक निघतोय. उलट्या दिसते मला माहिती, पण आता आम्ही लोक निघतोय. 10 वाजले. आता निघतोय आम्ही सगळे फॅमिलीला टाटा बाय बाय करून. माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये माझ्या फॅमिलीचा आवाज येतो कारण की मी जेव्हा पण काय पण बोलायला तर माझ्या फॅमिलीमध्ये मध्ये बोलतो. पप्पा पण आमचं नाही, आम्ही पप्पांसाठी गावाला चाललोय. अक्का बाय बाय. बाय बाय, नीट जावा. आजी बाय बाय. आजीने आशीर्वाद.
मी हे कपडे का घातलेत कारण की मध्येच गाडीमध्ये थंडी वाजते, मच्छर तिकडे चावतात. पोलादपूरला पण बसायचंय. विचार ना ब्रश कुठे ठेवला तो. बाय बाय. तो ब्रश काय घेता येतो विसरायला. आज माझ्या सांगती माझी फेवरेट माझी सुटकेस चालले. आम्ही धावत जातो कारण की गाडी सुटायचा टायमिंग झालाय. चल पटापट चल. गाडीत बसल्यावर थोड्याच वेळात आम्ही क्रॉस केला चेक नाका. त्यानंतर गाडीत पेट्रोल वगैरे भरलं. आम्ही नाही, त्या लोकांनीच भरलं. आता थोड्याच वेळात आम्ही लोक पोचलो वैष्णवी ढाब्यावरती. तिकडे पियालो आम्ही गरम गरम अद्रकवाली चाय. बसचं नाव पण किती भारी आहे ना, डॉल्फिन. स्लीपर कोच बस. वैष्णवी ढाब्याला पण केलं. बाय बाय. थोड्या वेळ झोपलो. डोळ्याला पट्टी लावली. किती काळोख झाला तरी पण ही डिम लाईट येतेच डोळ्यावरती. जस्ट आता उतरलो आम्ही लोक पोलादपूरला. माहित नाही काय रस्त्याच्या मधोमध का बसले. पोलादपूरला पण उतरून आम्ही लोक पियालो मसाल्यावाली चाय. गरम बघ किती आहे. काय चेस नाही करायची. मी नाही एवढं सकाळ सकाळ दूध घ्यायला चाललंय ज्ञानाच्या संग. तो कुत्रा बघा गाडीच्या खाली बसला. सगळ्यात पहिल्या एसटी मध्ये मीच एंट्री केली. फायनली एसटी सुद्धा निघाली. आंघोळ करतात ते लोक. मला मेन फायनली आत्ता बरं वाटले. कुठे तू का वेगळा दिसतोय? व्हॉट द हेल आर यू डुईंग? हे बघा त्या आंधी. हाय तर गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? एकदम मस्त. हा बघा इथं पारशी. मी मस्त एकदम. थकान माझी थोडीशी 50% माझी थकान दूर झाले. 50% माझी थकान संपले कारण की मी आंघोळ वगैरे फ्रेश होऊन आलोय. तर चाय पियायची बाकी आहे. चाय पिल्याच्यानंतर माझी सुट्टी पण उडून. हा कधीपासून पारोसच फिरायला लागला. एवढा घाणवास येतो. एवढा घाणवास येतोय. गटार परवडलं. आणि ह्याच्यामध्ये आहे मुंबईचं पाणी. गावचं वातावरण आहे ना एकदम मस्त झालं. हिरवा मस्त धुका पडला एकदम भारी. सकाळी चाय वगैरे पियाला पण आता परत भूक लागले. बघू दुकानात जाऊन काय खायला भेटलं तर. अक्का येणारच आहे. अक्का माऊ तुझी आठवण काढते. किती मस्त वाटते वातावरण. ती एक ठेम नसतं अख्ख्या गावात. आणि आता इथं पाणी आहे पाहिजे ते. गावची चक्की. हे काय टाकलंय खाली? त्याला ते एवढंच दिसलं एवढाच असं गाडी. काय गवतांवरती बारक्या बारक्या मधमाशा बसल्यात. आणि हे आहे गावचं दुकान. भूक लागली म्हणून मी दुकानामधून आणला लंच बॉक्स. आणि तुम्हाला एक सांगू, या लंच बॉक्सच्या पॅकेटवरती माझं चित्र आहे बघा. हे बघा माझं लहानपणीचं चित्र आहे. माझा लहानपणीचा फोटो आहे हा वाला. मजाक करतोय हा. डोंट बी सिरियस.
मला येत ना आता माझ्या लहानपणीचे फोटो भेटले. हिच्या पाठीच्या मी जन्मला तेव्हा किती गरीबी होती आमच्याकडं. हा हे हा दीदीच आहे ती पण. हे ओरिजिनल फोटो माझ्याकडे ब्लर वाले आहेत. हे बघ हा मी आहे. हे बघ कसे आहेत हे. मी नाही याच्यात. फोटो काढा. आई ह्याला आहे बघ केवढस आहे आईच्या हातात. तुमची पूर्ण फॅमिली. ह्याला हे फोटो नव्हते माझ्याकडं. पिल्लू आहे दिसत नाही काय. हे चल आता हे फोटो मी घेऊन जाऊ. हा ही तुझी मम्मी आहे. मम्मी आणि आई एकदम बहिणी वाटतात. तुझे पप्पा त्या सिरियल मधले हिरोने दिसतात सेम. हे बघ हे बघ केवढस ह्याच्यात. छोटेवाले सगळे. हे बघ आई नाही या फोटो मध्ये. माझ्या मम्मीच्या लग्नाची पत्रिकाच नाही. कुठे गेलं माझं ना. हे बघ पत्रिका. ही खरंच आजी आहे. खालची आजी. बापरे शीतलची आई काकी बघ. ही खालची आजी आत्या. हे कोण आहेत. सुरेश तात्या प्रकाश तात्या. हे कोण मी नाही ओळखणार. 12 किलो आवाज काय कोण येते. ही बघ खालची आजी इथं परत आली. सगळ्यात मोठी पोरं होती अशा मामी.